आवाज सर्वसामान्यांचा। कडेगाव विहापूर ते पंढरपूर या हरिभक्त पारायण गणेशजी डांगे महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्याला आज 13 वर्ष पूर्ण झाली असून काल रविवारी 9 वाजता दातेवाडी दुर्गा स्टोन क्रशर येथे विठुरायाच्या गजरात आगमन झालं। कैलासवासी बाळासाहेब नलवडे यांच्या स्मरणार्थ हर साल येणाऱ्या दिंडीला हजारो भाविक भक्त वारकरी महिला पुरुष मंडळींची हजारोंच्या संख्येने उपस्थिती दिसत होती। 13 वर्ष परंपरा असलेल्या दिंडीचे रविवारी सकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात आगमन झाल्यानंतर पालखीचे पूजन करण्यात आले। यावेळी भाविक भक्त वारकरी मंडळींना नाश्ता चहा पाण्याची सोय केली जाते। दुर्गा मंदिर आवारात विठू नामाचा गजर करीत संगीत भारुडाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी दुर्गा मंदिर येथून मोठ्या संख्येने महिला पुरुष दिंडीमध्ये पंढरीच्या वारीसाठी सहभागी होत असतात। या गणेश महाराज विहापूर दिंडीचे 5 दिवसानंतर खटाव तालुक्यातील दातेवाडी या ग्रामीण खेडेगावात भावभक्तीने आगमन होत असते। या गावात दिंडीचा मुक्काम होत असतो। मुक्कामी दिवशी दातेवाडी गाव टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमून गेलेले असते। या गावातून सकाळी पहाटे पुढे मार्गस्थ होऊन कैलासवासी बाळासाहेब नलवडे यांच्या आठवणींना उजाळा मिळण्यासाठी दातेवाडी दुर्गा स्टोन क्रशर निवासस्थानी काही काळ पालखी विसावली जाते। विहापूर पायी दिंडीत यावेळी महिलांची संख्या मनोभावे वाढलेली दिसून येत होती। अशा तऱ्हेने मंडळी गणेशजी डांगे महाराज यांच्या विहापूर ते पंढरपूर या पायी दिंडीला दातेवाडी ग्रामस्थ तसेच नलवडे परिवाराच्या वतीने पुढच्या मार्गासाठी पालखीला निरोप दिला जातो। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता विहापूर ते पंढरपूर दिंडी डांगे महाराज दिंडी आता इथे दातेवाडी इथून प्रस्थान होत आहे। तर जवळपास 13 वर्ष झाली, बरोबर महाराज? 13 वर्ष झाले दिंडीला आणि दिंडी आता दिंडीमध्ये महिलांची संख्या वाढायला लागली। तर काय सांगाल या दिंडीविषयी महाराज? दिंडीविषयी काय, पाय दिंडी पालखी सोहळा विहापूर ते पंढरपूर जात असताना परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आज आमच्या दिंडीमध्ये 80 वर्षाचा हायेस्ट माणूस आहे की तो आज आपल्या सगळ्यांबरोबर चालतोय। म्हणजे इतका तरुण आपण म्हणतो, पण 80 वर्षे सुद्धा तरुण माझ्या दिंडीमध्ये आहेत। आणि नामस्मरणामध्ये किती चाललोय भजनामध्ये हे काय कळत नाही माणसांना। आणि दिंडी म्हणजे एक समाधान आहे। या वाटेवर चालत असताना कसली कोणाची आठवणही होत नाही। लोक आता बरेचशीच आपले कामधंद म्हणले बघू चालता चालता काय करतंय का, ते आता विसरले सगळे। घरी फोन बिन करायचे सुद्धा जे तल्लीन झाले सगळे। आता 500-550 लोक दिंडीमध्ये आहेत। अच्छा, चालू आहे आजचा मुक्काम आमचा पडजल नाही। आता कारखान्यावरती नाश्ता आदरणीय अजितदादा आणि अमोल भाऊंच्या घरी आता नाश्ता करून झाला। प्रस्थान करून पडळ मार्गे आम्ही पडजलला मुक्काम झाला। अच्छा, तर महिलांची संख्या तुमच्या दिंडीमध्ये वाढायला लागली आहे, म्हणजे एक चांगली गोष्ट आहे। त्याच्याविषयी काय 2 शब्द बोला? महिलांची त्या वर्षी जरा संख्या वाढली दिसते। महिलांचं व्यवस्था लोकांना आता सध्या कसं आहे, ज्या दिंडीमध्ये व्यवस्था चांगली आहे तिकडे येतात आणि काळजी नाही। या दिंडीमध्ये आपण सगळ्यात जास्त महिला वर्गांना प्लस प्राधान्य देतो। अच्छा, रात्री झोपण्यापासून सकाळी उठण्यापर्यंत त्यांची व्यवस्था करण्यापासून बिछाना वगैरे सगळे मुलं माझी सगळी व्यवस्था करतात। अच्छा, त्यामुळे एकदा बिचारी आली की तिला वाटतं काय नाही, महाराजांच्या दिंडीत गेलं की काळजी नाही असं। तर अशा तऱ्हेने मंडळी थोडक्यात महाराज दिंडी आता इथं दातेवाडीहून प्रस्थान होत आहे आणि महिलांची संख्या, लहान थोर आबालवर्ग यांची संख्या या दिंडीमध्ये डांगे महाराज संख्या वाढायला लागली। तर आपण मायभूमी न्यूजतर्फे और नलवडे परिवारातर्फे ग्रामस्थातर्फे या दिंडीस शुभेच्छा देऊया आणि पुढच्या दिंडीला प्रस्थान। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।